मनगटाच्या जोरावर तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचं आहे। एक एक शब्द ध्यान देऊन ऐका। हे कॅमेरे 4-4 लाखाचे आहेत, पण प्रशांत महाराज ठाकरेचे कॅमेरे 360 डिग्रीनं काम करतात। एका माणसावर नजर आहे। राजे, तुम्हाला स्वतःचं स्वराज्य स्वतःच्या मनगटावर निर्माण करायचं आहे। शिवाजी महाराज एकमेव राजे आहेत ज्यांनी स्वतःचं राज्य पुणे, सुपे आणि चाकण छोट्याशा प्रदेशात तयार करून स्वतःच्या बळावर निर्माण केलेला आहे। त्या अगोदर नांगर चालवणाऱ्या राष्ट्रमातेला बाया भेटल्या। त्या म्हणतात, मासाहेब या पुण्यात नांगर चालू नका, तुमचा वंश शिल्लक राहणार नाही। राष्ट्रमाता म्हणतात, माझी भोसलेशाही बरखास्त झाली तरी चालेल, पण माय बहिणींच्या डोक्यावरचं कुंकू शाबूत राहिलं पाहिजे। आया बहिणींच्या हातातल्या बांगड्या शाबूत राहिल्या पाहिजे। एक गोष्ट ध्यानात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या धर्माचा आदर केला, पण सगळ्यात जास्त जोर दिला तो आपल्या हिंदू धर्मावर। ज्या लोकांना कुंकाचा टिक्का लावायची शरम वाटते त्यांनी लक्षात घ्यावं, शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या अगोदर राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब आपला पदर पुढे करून त्या देवीच्या पुढे उभ्या राहिल्या आणि रडून त्या देवीला सांगतात, माते, डोक्याला मळवट लावून हातात हिरव्या रंगाचा चुडा भरून तू मकरात बसलेली आहेस, पण माझ्या महाराष्ट्रातल्या आया बहिणींचे कपाळ कोरड्या आबाळासारखे कपाळ कोरडे केल्या जात आहे, हातातले चुडे फोडल्या जात आहेत। गवत तुडवावं तशा माझ्या माय बहिणींच्या चुड्या आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही या सगळ्या थैया याच्यावरती नाचून त्यांची अब्रू लुटत आहेत। माते, भोसल्यांची भोसलेशाही निर्माण व्हावी म्हणून नाही, बहुजनांची हिंदवी स्वराज्यासाठीची खरी आध्यात्मिक लोकशाही, स्पिरिच्युअल डेमोक्रॅसी निर्माण व्हावी म्हणून माझ्या पोटी एक वीरपुत्र जन्माला घाल। त्या मातेला भीक मागितली, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वार संकटाला। आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी। गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये। भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला। आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी। गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये। उद 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 गड्यात घालून कवड्याची माड, पायात बांधली ताड, हातात परडी तुला गावडी वाजवी तो संभळ। हे गड्यात घालून कवड्याची माड, पायात बांधली ताड, हातात परडी तुला गावडी वाजवी तो संभळ। हे जग जग त्याचा लेतून आली तोच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता। आज कृपा करी आम्हावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी। गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये। राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब त्या देवीच्या पुढे उभ्या राहिल्या। त्याचा फोर्स कमी झाला माईकचा दादा, आणि त्या राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब देवीला म्हणतात, हे माते, या वीर पुत्राला जन्माला घालण्याकरता मला आशीर्वाद दे। लेकरू जन्माला आल्यानंतर त्याच्यावर वीरत्वाचा संस्कार केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली।
फक्त 3 गोष्टी लक्षात घ्या, तुमचं जीवन बदलून जाईल. शिवाजी महाराज एवढे मोठे का बनले? मुद्दा नंबर 1, आयुष्यात कधी दुसऱ्यांच्या भरोशावर त्यांनी जीवन जगलं नाही. शिवाजी महाराज सारखी दाढी वाढवणं चांगली गोष्ट आहे. ते आजकाल पोट्टेनं कटिंगा काढल्या, खालून कापून टाकते आणि वर गोबीचं फुल ठेवते. आपल्याला विचार पडते, गोबी वावरात पेरली, फुलं याच्या डोक्यात कसे काय उगवले? काही जणांना 2 एकर धान नांगरलं, 2 एकर तसंच ठेवलं. त्याच्यापेक्षा शिवाजी महाराज सारखी दाढी वाढवणं चांगली गोष्ट आहे. पण नुसता इकडून दाढीला कट, इकडून दाढीला कट आणि इकडून दाढीला कट आणि मायबापाच्या मागं कटकट, तो शिवाजी महाराजचा मावळा नाहीये. जीवनात पहिलं तत्व लक्षात घ्या. शिवाजी महाराजांनी पहिलं काम केलं असेल ते स्वतःच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. आबासाहेब, मी तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहे. जगात लोक म्हणतात नेपोलियन बोनापार्ट 1 नंबरचा योद्धा होता. कोण म्हणते बे? नेपोलियन बोनापार्ट सगळं जग जिंकला, सिकंदर सगळं जग जिंकला, पण मरताना त्यानं एक पत्र लिहिलं, माय डिअर पप्पा, आय शेम ऑन माय सेल्फ. मला स्वतःवर शरम वाटते, बिकॉज आय डू नॉट परफॉर्मन्स फॉर यू. मी तुमच्यासाठी काही केलं नाही. वाय? बिकॉज आय नॉट डन माय प्रॉपर वर्क. मी माझं योग्य काम केलं नाही. कोणतं? कॉर्सिका नावाचं एक छोटंसं बेट तुम्हाला जिंकायचं होतं, ते स्वप्न मी पूर्ण करू शकलो नाही. जगत जेते असणाऱ्या सिकंदराला कॉर्सिका नावाचं छोटंसं बेट जिंकता आलं नाही म्हणजे तो मोठा योद्धा नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बापाचं स्वप्न पूर्ण केलं म्हणून विश्वातले सगळ्यात मोठे योद्धे छत्रपती शिवाजी महाराज आहे. पहिलं शिवचरित्राचा धडा, बापाचं स्वप्न पूर्ण करा. जमिनीकली बापाची गाडी घेतली अपाची, मम्मी पप्पा ढुरढुर. शिवाजी महाराजांचा मावळा बनण्याची पहिली क्वालिटी, आपल्या कष्टावर जगा. 249 रुपयाचा जिओचा रिचार्ज मारला, दिवसभर मेसेज वरती लोटते खाली ओढते, वरती लोटते खाली ओढते, आणि रिचार्ज संपला. पप्पा मला 249 रुपये पाहिजेत. बाप म्हणते कशासाठी? माझ्या जिओचा रिचार्ज खाला. त्याचं नाव जिओ नाही, मरो पाहिजे होतं, मरो. महिनाभर मेसेज तो लोट्याचे आणि पैसे बापाला मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचं गाथ्यामध्ये, ग्रंथामध्ये कोण्या राजाचं नाव आलेलं आहे का? मोदी साहेब विश्वाच्या पटलावर मोठे होऊ द्या, पण कोणत्या संतांच्या ग्रंथात त्याचं नाव येत नाही. नेतेचं नवल त्या लोकांना वाटते ज्यानं जिंदगीत नेते सोडून मोठे माणसं पाहिलेले नसते. नेत्याचं नाव संतांच्या लिस्ट मध्ये येत नाही. राजा, चक्रवर्ती, सम्राट होऊ द्या, साधूच्या तोंडावर त्याचं नाव येत नाही. एखाद्या राजेशाहीला 10,000 वर्ष चालू द्या, पण धार्मिक ग्रंथात त्याचा जय जयकार होत नाही. पण विश्वाच्या पाठीवर पहिला चमत्कार आहे, राजेशाही घडवणाऱ्या, एका उच्च पद्धतीनं कार्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज हे विश्वातले पहिले राजे आहेत, ज्यांचं नाव जगद्गुरु तुकाराम महाराजच्या गाथेमध्ये आहे. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की. अरे भंडारा जिल्ह्यातल्या धर्मापुरीत नवल वाटावं, नवल नाही. नागपुरातल्या लोकांनी शिवाजी महाराज की जय म्हणावं, नवल नाही. छत्रपती सूत्र विश्वाचे की. या संपूर्ण विश्वाला गारुड घालणारे एक राजे आहेत, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण करताना त्यांचं राज्य मोठं केलं. 10,000 सैनिक येत होते, इकडून 700 जात होते, तिकडून 40,000 येत होते, इकडून 500 जात होते. आताच्या पोट्टेले जर म्हटलं की तुझ्याजवळ 500 रुपये द्यायचे, 4,000 करायचे, तो पहिले दोस्तले हॅपी बर्थडे टू यू, 500 दे मले, तू पैसे खलास. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं कमी संसाधनामध्ये जास्त क्रांती कशी करता येते, कमी पैशामध्ये मोठा बिझनेस कसा करता येते, 40 लोकांच्या भरोशावर 10,000 लोकांना कसं काय मारता येते. हे कोतळा बाहेर काढला सगळेले माहित आहे. ढाल तलवारच्या पलीकडचे छत्रपती शिवाजी महाराज नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे.
डॉक्टर अशोक राणानं पुस्तक लिहिलेलं आहे, वासी बेंद्रेनं पुस्तक लिहिलेलं आहे, सदी पवारांनी पुस्तक लिहिलेलं आहे, मराठा सत्तेचा उदय जयसिंग पवारांनी पुस्तक लिहिलेलं आहे, कॉम्रेड गोविंद पानसरेनं पुस्तक लिहिलेलं आहे, द हाऊस ऑफ शिवाजी नावाचं पुस्तक आहे, द शिवाजी मॅनेजमेंट गुरु नामदेव भगतांचं पुस्तक आहे. साऱ्या पुस्तकातला सार काढून सांगतो तुम्हाला 3 मिनिटांमध्ये मोजून. छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार चालवण्याच्या अगोदर स्वतःची बुद्धी चालवलेली आहे. भांडण करण्याच्या अगोदर बुद्धीचा वापर कर, हे शिवचरित्र सांगते का. जीवनात लोकांना मारण्याच्या अगोदर स्वतःच्या मेंदूचा वापर कर, हे शिवचरित्राची शिकवण आहे. ज्या वेळेला कोतळा बाहेर काढला सगळेले माहित आहे, पण तुम्हाला हे माहित आहे का, तो शॅमियान्यात यायच्या अगोदर त्याच्या मांग हजारोचे सैनिक होते. त्याईले कसं काय मारलं? हजारोच्या सैनिकाईले कसं काय मारलं? वाचलं का? बोला ना, काय समाजा घेता का बसल्या बसल्या? छत्रपती शिवाजी महाराजांनी नुसता कोतळा बाहेर काढला नाही, हजारो सैनिक होते विजय महाराज. त्याईले कसं काय मारलं? दॅट इज कॉल्ड द ब्रिलियन्सी ऑफ द शिवाजी महाराज. खरी बुद्धिमत्ता शिवाजी महाराजची तिथं होती. खानाला पत्र लिहिण्याच्या अगोदर पत्राची भाषा. मी पुरता घाबरून गेलेल्या हो, माझ्या हाताला लटलटी सुटत आहे. राजे, मी शिवाजी एका छोट्याशा राज्याचा प्रमुख आहो. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या दुश्मनाला शानपणा शिकू नका. त्याला भ्रमात राहू द्या की तो मोठा आहे, मोठा आहे, मोठा आहे. त्याच्या टायरात हवा भरायची हळूच पिन लावायची, टायर पंचर. याले शिवचरित्र म्हणतात. मी घाबरून गेलेला हो. मग तो हवेमध्ये गेला, शॅमियान्यात आला. शिवाजी महाराजांनी नकली दागिने मागवले. अजून इतिहास वाचून घे जा. आम्ही शेकडो पुस्तकं वाचतो तेव्हा 2 तास बोलतो. नकली दागिने का? शिवाजी महाराजांकडे धन कमी होतं. जीवनात माणसाकडे पैसा कमी असला तर चालते, पण माणूस बुद्धीनं गरीब नसला पाहिजे, हे शिवाजी महाराजची शिकवण आहे. माणूस गरिबीत जन्माला आला तरी चालेल. मोठ्या मोठ्या मंत्र्यांच्या गाड्यान पैशावाल्याचे बिझनेस पाहून हुरळून जाऊ नका. हा पैसा कमावणारा माणूस कोण्या दिवशी गल्लीत येऊन उभा राहीन सांगता येत नाही, पण ज्यानं बुद्धी कमावली त्याच्या पायावरती करोडपती नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाजी महाराज नकली दागिने आणले, सजवले. तो आतमध्ये आला. आणि कायच्यासाठी सजवले? शिवाजी महाराज फक्त तलवार चालवणारे नव्हते. सायकोलॉजी नावाचा विषय जगात शिकवल्या जाते, त्याला मानसशास्त्र म्हणतात. हे मानसशास्त्राचे अभ्यासक होते छत्रपती शिवाजी महाराज. आज सगळ्यांना त्यांच्या पुढे मान झुकवावे लागते, कारण ते ब्रिलियंट होते. सायकोलॉजी काय सांगते? एखाद्याला पराभूत करायचं असेल तर त्याला दुसऱ्या विषयात गुंतून ठेवा. त्याच्या मनातली जी तीव्रता आहे, मला शिवाजीला मारायचा आहे, वार करायचा आहे, ते तीव्रता कमी करण्याकरता त्याला नकली दागिने दाखवले. आणि तो खान डौलत डुलत आला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला. त्या खानाची शक्ती किती होती? 10 हत्तीनं गबरान व्हावं, शेकडो हत्तीनं नतमस्तक व्हावं असं त्याचं सैन्य. पण त्याला नकली दागिनेमध्ये गुंतवलं, त्याला असली हिरे माणिक मोतिकामध्ये गुंतवलं. आणि त्याच्या आतमध्ये थोडासा स्पेस सोडून, आपल्या ग्रामीण भाषेत ओसरी सोडून मागच्या खोलीत शिवाजी महाराज बसले. त्याच्या बुद्धीला गनिमी कावा देण्याची ताकद शिवाजी महाराजांकडे होती. आला कसा फाळला ते मी सांगत नाही, कारण आजकाल हिंदू धर्म म्हटला की मुसलमानाले तलवारी मारायच्या, हे तुमच्या डोक्यात खकाना भरलेला आहे. डीपीचे 3 कनेक्शन ओके ठेवा. चुका ध्यान तो गई जान, अर्थिंग, फेज आणि न्यूट्रल. नाहीतर माझं कीर्तन समजायला बुद्धी पाहिजे, नाहीतर डीपीत शॉर्ट सर्किट होऊ शकते. शिवाजी महाराजांनी मुसलमानाच्या तलवारीनं, आपल्या तलवारीनं मुसलमानाच्या माना कापायचं हे कधी सांगितलं नाही. ना धरती पहले है ना आसमान पहले है, कुरान और गीता में इंसान पहले है. ये मंदिर और मस्जिद के मसले आपको मुबारक हो, मेरे लिए तो मेरा हिंदुस्तान पहले है. माझ्यासाठी माझा देश प्रथम आहे, हे सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी कोण्या सत्तेच्या विरुद्ध, जातीच्या विरुद्ध, धर्माच्या विरुद्ध भांडण केलं नाही. त्यांचा संघर्ष होता त्या धर्मात पसरलेल्या बुद्धीमध्ये जंग चढलेल्या लोकांच्या विरोधात. ते एक छोटासा कागदाचा चिटोरा पडला दिसला, तो वापस केला. ऐका माझ्या मायबापांनो, आपण कोणाचे वारसदार?
शर्ट काढून टीव्हीच्या पडद्यावर इश्क के नाम पे करते सभी अब रास लीला है, मैं करू तो कॅरेक्टर ढीला है. त्या सलमान खानचे आपण बच्चे नाही आहो, त्या आमिर खानचे आपण वारसदार नाही आहो, आपण वारसदार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे. लढाई झाल्यानंतर मैदानात एक कागदाचा चिटोरा दिसला. शिवाजी महाराजांनी उचलला, त्याच्यावर अरबी भाषेत काही लिहिलेलं होतं. त्याला मस्तकाला लावलं, त्याची घडी केली आणि दूताला बोलावलं, राजदूताला, आणि त्याच्याकडे कागद देऊन सांगितलं, जा आणि मोगलांचा ताफा ज्या रस्त्यानं गेलाय ना, त्या रस्त्यानं गेलेल्या मोगलांच्या ताफ्याच्या त्या सरदाराकडे हा कागदाचा चिटोरा दे. त्याला वाटलं की हा निरोप आहे. तो निरोप देण्याकरता तिथं गेला आणि निरोप दिला. त्या सरदारानं तो कागद उघडून बघितला तर त्यानं दोन्ही हात पुढे केले आणि तो आबाळाकडे पाहून अल्लाहचे धन्यवाद मानायला लागला. दुसऱ्या त्याच्या राजदूतानं विचारलं, खा साहब आप क्यों ऊपर देख कर अल्लाह का शुक्रिया अदा कर रहे, अल्लाह ताला को शुक्रिया अदा दे रहे. तो सरदार मुसलमानाचा सरदार म्हणतो, हम जिसके खिलाफ लड़ाई लड़ रहे हैं उस छत्रपति शिवाजी महाराज ने हमारी कुरान की पड़ी हुई एक कागज का टुकड़ा, एक आयत हमारे पास दी है. तुझ्या धर्मग्रंथाचा अपमान होऊ नये हे तत्व बाळणारे, मरणा अंती वैराणी हे जगाला सांगणारे फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते. जसा त्याच्या कुराणाच्या कागदाचा सन्मान केला तसा त्याचा अपमान सुद्धा केला. त्याचा दुश्मन साधा सुद्धा नव्हता. एक सांगू, जिंदगीत जर दुश्मनी करायची असेल तर मोठ्या माणसासंग करा. हे गावागल्लीत फिरणारे, 150 रुपयाची कोंबडी विकणारे, 50 रुपयाची दारू पिणारे, अरे हे हलकट माणसाचं लक्षण आहे. माणसाची दुश्मनी असावी तर जागतिक पातळीवरच्या माणसासोबत. सिर्फ हाथों में खंजर नहीं, आंखों में पानी चाहिए. हे माझे शब्द नाही. ज्यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज लढत होते तो औरंगजेब म्हणतो, मेरे अल्लाह ने मुझे दुश्मन भी कैसा दिया, शिवाजी के जैसा, जो लोगों को मारता तो है लेकिन हमारे दिल से नहीं जाता, जो लोगों को काट तो डाल देता है लेकिन जिसके शरीर से खून की छींटी उड़ती है उसे भी मरने के बाद घमंड रहता है कि मुझे किसी ऐसे वैसे ने नहीं, छत्रपति शिवाजी महाराज ने मारा है. सिर्फ हाथों में खंजर नहीं, आंखों में पानी चाहिए. ऐ खुदा, मुझे दुश्मन भी खानदानी चाहिए. हे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे वाक्य. कीर्तन चालू ठेवू का बंद करू? चालू ठेवा. दिवस निघेलो उठत ना तुम्ही. जर उठले प्रशांत महाराज ठाकरे डबल कीर्तन करणार नाही. कारण माझं बोलणं ओठातून नाही आहे. कंसात काही कंस दाणेदार असतात आणि माणसात काही माणसं बाणेदार असतात. हा बाणेदार महाराष्ट्र घडवणाऱ्या माझ्या बापाबद्दल, या महाराष्ट्राच्या राजांबद्दल बोलतोय. सज्जनांनो, काही लोक आम्हाला भेटते म्हणते, महाराज तुम्ही बोलताना चांगलं वाटलं पण आमच्या अंगावर काटे उभे राहिले नाहीत. एक गोष्ट ध्यानात ठेवा, शिवाजी महाराजांबद्दल ज्याच्या रक्तामध्ये खून खवलत नाही ना त्याला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. त्याचं राशन कार्ड बिहार मधलं करून घ्या तुम्ही. शिवाजी महाराज म्हटल्यानंतर ज्याच्या पोटात भूक लागते आणि शिवाजी महाराज त्याला आठवत नाहीत, छत्रपती शिवरायांचं बलिदान व्यर्थ गेलेलं आहे. मी सकाळपासून 3रा कार्यक्रम आहे आजचा. 2रा कार्यक्रम करून आला. एक जण म्हणे आमच्या जेवायची वेळ झाली. म्हटलं त्यानं जर जेवणाची वेळ पाहिली असती तर तुले जेवणाची सुद्धा वेळ राहिली नसती. कंबळल्यावर लाता भेटल्या असत्या मुघलाईच्या. त्यांनी लढाई करताना जर वेळ पाहिला असता आपल्याला आज इथं बसता आलं नसतं. आपल्या मंदिराचे दर्गे झाले असते. कपाळावरचे टिळे पुसल्या जात होते. तो राजा होता. 1,00,000 सैनिकांच्या विरोधात बोलला. माझं काळीज दाटून येते. माझ्या अंगावर रोमांच उभा राहते. औरंगजेब साधा सुद्धा नव्हता महाराज. त्या औरंगजेबाला पत्र लिहिण्याची ताकद फक्त शिवाजी महाराजांमध्ये. आणि शब्द सांगू, महाराज हे शब्द नाही, सादर प्रणाम शब्द नाही, नमस्कार शब्द नाही, सविनय सादर प्रणाम कळविण्याचा आनंद अजिबात नाही. पहिला शब्द आहे पत्रामधला, ॲज इट इज, जशाच्या तसा ऐकून घ्या. औरंगजेब
तू हिंदूवर जिजिया सारखे कर लावून फार मोठा अन्याय केलेला आहेस. लक्षात ठेव, धर्म नसतो पुराणात, धर्म नसतो शास्त्रामध्ये, धर्म नसतो भगव्या कपड्यात, धर्म नसतो हिरव्या कपड्यात. सर्व लोकांनी आपल्याशी जसे वागावे असे तुला वाटते ना, तसे सगळ्या लोकांशी प्रेमाने वागणे याला खरा धर्म म्हणतात. ही बुद्धिमत्ता असणारे शिवाजी महाराज.